काहीतरी गोड खायचं म्हटलं की आपण सर्वांना आठवतं ते गुलाबजामुन. गुलाबजामुन म्हटलं की आपल्याला दुसरी गोष्ट आठवते ते कोणतं तरी एक प्रेमिक्स यूज करून गुलाबजामुन आपण बनवायचे. पण आज आपण कोणतंही प्रेमिक्स यूज न करता आपण खोव्याचे गुलाबजामुन बनवत आहे. पहिल्यांदा जरी तुम्ही खोव्याचे गुलाबजामुन बनवत असेल तरी परफेक्ट गुलाबजामुन बनवून तुमचे रेडी होणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी खोवा घेतलेला आहे आणि खोवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे. चांगला सॉफ्ट होतपर्यंत त्याला मळून घ्यायचा आहे आणि खोवा मळताना आपल्याला थोडंसं जोर लावून मळायचा आहे, त्याच्यामुळे तो जरा चांगला सॉफ्ट होईल. अशा पद्धतीने तो सॉफ्ट झाला पाहिजे. 10 ते 15 मिनिटपर्यंत खोवा आपला चांगला मळून घ्यायचा आहे, त्यामुळे तो अगदी मस्त असा सॉफ्ट होईल. तुम्ही बघू शकता इथे हा सॉफ्ट झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला साधारण 1 वाटी खोव्यासाठी आपल्याला अर्धा वाटी मैदा लागणार आहे आणि मैदा हा आपल्याला एकदम न टाकता तो आपल्याला थोडा थोडा टाकून मिक्स करायचा आहे. त्यासाठी मी थोडा आधी टाकला आणि तोही चांगला मळून घ्यायचा आहे त्यासोबत. त्यानंतर पुन्हा थोडा टाकून तोही त्याच्यासोबत चांगला मिक्स करायचा आहे. तोही चांगला म्हणजे आपल्याला 10 मिनटं तरी तो चांगल्या पद्धतीने आपल्याला मैदा हा आपल्याला खोव्यासोबत मिक्स करायचा आहे आणि अशा पद्धतीने तो मिक्स होईल. त्यानंतर आपल्याला त्याला थोडं सॉफ्ट करण्यासाठी दूध यूज करायचं आहे. दूध टाकलं की खोवा मळताना थोडा चिकट होईल, पण 5 मिनिटांनी तो सेट होईल. त्यानंतर आपल्याला याला रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे. साधारण 10 मिनटं रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे. तोवर आपण चाशणीची तयारी करूया. चाशणी बनवण्यासाठी मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये इलायची पूड टाकायची आहे. त्यासाठी मी इलायची पूडमध्ये थोडी साखर जर कुटून घातली तर ती चांगली बारीक होतं. आणि चाशणी आपली रेडी झालेली आहे. त्यानंतर हे जे आपण 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं डो हे आपलं छान सॉफ्ट झालं आहे. त्यावरती थोडंसं तूप घालून आपल्याला ते अजून चांगलं मळून घ्यायचं आहे. तो चांगल्या पद्धतीने 5 मिनिट छान मळून घेतलं की ते छान सॉफ्ट होतं पुन्हा. त्यानंतर त्याचे एक छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जो पण साईज तुम्हाला पाहिजे आहे त्या पद्धतीने त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ शकता. अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व याचे पण बॉल्स बनवून घेऊया. आता हे आपले बॉल्स रेडी आहे. त्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. त्यासाठी हे तेल जे आहे ते अगदी लो मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. असे ब्राऊन होतपर्यंत त्यांना फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर जो आहे तो पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे आणि फ्राय करताना हे हलवत राहायचे आहे. चाशणीमध्ये गुलाबजाम टाकण्याआधी आपल्याला सर्वात आधी चेक करून घ्यायची आहे चाशणी खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंडी पण नको. आणि गुलाबजाम चाशणीमध्ये टाकल्यानंतर साधारण 1 तासासाठी आपल्याला त्याला सेट व्हायला ठेवायचं आहे. सेट करून झाल्यानंतर 1 तासानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजाम हे चांगले फुलले आपल्या रेडी आहे. त्यामध्ये चाशणी आतमध्येपर्यंत गेलेली आहे. रेसिपी खूप छान झाली होती आणि अशाच काही नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर